नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत। यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे बोरवेल किंवा विहीर असते। पण आपण आता उन्हाळ्यामध्ये बोरवेलचं पाणी जी पातळी असेल ती पाणी पातळी कमी होते मित्रांनो। पण त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रयत्नांनी आपण दगड टाकून असू द्या किंवा आवाज वगैरे करून पाण्याची पातळी आपण चेक करू शकतो। पण त्या व्यतिरिक्त सगळ्यात सोपा ऑप्शन आता आलेला आहे। आपल्या महाराष्ट्रातल्याच एका व्यक्तीने भूजल नावाचं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरती आपल्याला ते मिळतं। तर त्या ॲप्लिकेशनद्वारे आपण बोरमधील पाण्याची पातळी चेक करू शकतो। त्यासाठी आपल्याला काय 2-3 प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही भूजल नाव टाकलं तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन दिसेल। तिथे जाऊन त्याच्यावरती रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर मित्रांनो तिथे ॲड बोरवेल म्हणजे काय, तुमच्या बोरवेलची माहिती तुम्हाला टाकायची आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचं लोकेशन विचारेल, म्हणजे तुमचा पत्ता काय आहे ते। त्यानंतर तुमच्या बोरची खोली किती आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्याशिवाय त्या ॲप्लिकेशन आता टेक्निकल गोष्ट आहे, त्यामुळे त्याशिवाय ॲप्लिकेशन तुम्हाला करेक्ट व्हॅल्यू सांगणार नाही। तर तुम्हाला बोरवेल किती खोल आहे हे तुम्हाला माहित पाहिजे। त्यानंतर तुमची बोरची जी कॅप असते तर कॅपच्या जवळ मित्रांनो तुम्हाला एखादा पाहणा असेल किंवा एखादा लोखंडी रॉड असेल तर तो रॉड घेऊन तुम्हाला काय करायचंय ते थोडंसं टेस्टिंग करण्यासाठी ते गोष्टी लागणार आहेत। त्यानंतर मित्रांनो या व्यतिरिक्त आता हे ॲप्लिकेशन बद्दल तुम्हाला फक्त माहिती सांगतोय मी। तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन ओपन करता तर तिथे तुम्हाला प्रोसेस पूर्ण सांगितलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला आपण व्हॅल्यू चेक करू शकतो। तर मित्रांनो बरेच शेतकरी आहेत ज्यांना सगळ्यात जास्त जण अँड्रॉइड मोबाईल वापरतात, तर त्यांनी हे ॲप्लिकेशन चालू करू शकता आणि तो आपल्या बोरवेलची पातळी जी आहे ते आपल्याला पातळी कळेल मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला आणि व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली मित्रांनो तर इंस्टाग्रामच्या अकाउंटला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच जे नवीन व्हिडिओज असतील ते व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।